नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले नोकरी किडा या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण सामान्य ज्ञान प्रश्न पाहणार आहोत. जे प्रश्न की तुम्हाला पोलीस भरतीमध्ये 100% विचारले जातील असे प्रश्न आज आपण पाहणार आहोत. 15 प्रश्न असे जे पाहणार आहोत की तुम्हाला पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारले व कन्फ्यूज करणारे. तर मित्रांनो, अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूया आजचे 15 सामान्य प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. राष्ट्रपती क्षमतानाचा अधिकार कलम कोणते? ऑप्शन ए कलम 72, ऑप्शन बी कलम 60, ऑप्शन सी कलम 71, ऑप्शन डी कलम 73. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए कलम 72. प्रश्न क्रमांक 2. गोलपिठा काव्यसंग्रह कोणी लिहिला? ऑप्शन ए लक्ष्मण गायकवाड, ऑप्शन बी नामदेव ढसाळ, ऑप्शन सी मालचंद्र नेमाडे, ऑप्शन डी लक्ष्मण माने. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी नामदेव ढसाळ. प्रश्न क्रमांक 3. अटेरे हे ठिकाण कोणत्या नदी तीरावर आहे? ऑप्शन ए वैनगंगा, ऑप्शन बी वर्धा, ऑप्शन सी गोदावरी, ऑप्शन डी प्रणहिता. तर मित्रांनो, अटेरे हे ठिकाण प्रणहिता या नदी तीरावर आहे. ऑप्शन डी प्रणहिता. प्रश्न क्रमांक 4. पी.व्ही. सिंधू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन ए बॅडमिंटन, ऑप्शन बी हॉकी, ऑप्शन सी टेबल टेनिस, ऑप्शन डी क्रिकेट. तर मित्रांनो, हा प्रश्न पोलीस भरतीला 100% विचारला जाऊ शकतो, कारण की अनेक वेळा असे प्रश्न विचारले जातात. पी.व्ही. सिंधू ही बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए बॅडमिंटन. प्रश्न क्रमांक 5. C60 नक्षलविरोधी पथकाचे ब्रीदवाक्य कोणते? ऑप्शन ए तदरक्षणाय खलनिग्रहणाय, ऑप्शन बी वीरभोग्या वसुंधरा, ऑप्शन सी बहुजन हिताय बहुजन सुखाय, ऑप्शन डी यापैकी नाही. तर मित्रांनो, C60 नक्षलविरोधी पथकाचे ब्रीदवाक्य हे वीरभोग्या वसुंधरा हे आहे. ऑप्शन बी वीरभोग्या वसुंधरा. प्रश्न क्रमांक 6. तोतलाडोह धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए नागपूर, ऑप्शन बी अमरावती, ऑप्शन सी नाशिक, ऑप्शन डी अकोला. तर मित्रांनो, तोतलाडोह हे धरण नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए नागपूर. प्रश्न क्रमांक 7. भारतीय संसदेच्या नव्या इमारतीमध्ये लोकसभा कक्षामध्ये किती आसन क्षमता आहे? ऑप्शन ए 543, ऑप्शन बी 648, ऑप्शन सी 888, ऑप्शन डी 1000. तर मित्रांनो, भारतीय संसदेच्या नव्या इमारतीमध्ये 888 आसन क्षमता आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी 888. प्रश्न क्रमांक 8. दिल्ली सल्तनतीचा खरा निर्माता म्हणून कोण ओळखला जातो? ऑप्शन ए इल्तुतमिश, बी रजिया, ऑप्शन सी बाबर, ऑप्शन डी औरंगजेब. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए इल्तुतमिश. इल्तुतमिश हा दिल्ली सल्तनतीचा खरा निर्माता म्हणून ओळखले जाते. हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्राचे हवामान विभाग किती आहेत? ऑप्शन ए 8, ऑप्शन बी 6, ऑप्शन सी 9,
ऑप्शन डी 5. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी 9. महाराष्ट्रामध्ये हवामान विभाग हे 9 आहेत. प्रश्न क्रमांक 10. पोलीस स्मृती दिन कधी असतो? ऑप्शन ए 20 ऑक्टोबर, ऑप्शन बी 21 ऑक्टोबर, ऑप्शन सी 23 ऑक्टोबर, ऑप्शन डी 27 ऑक्टोबर. तर मित्रांनो, हा प्रश्न पोलीस भरतीला नेहमी विचारतात, तर तुम्ही नक्की लक्षात ठेवायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी 21 ऑक्टोबर या दिवशी पोलीस स्मृती दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 11. 1905 मध्ये बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयने जाहीर केली? ऑप्शन ए लॉर्ड हेस्टिंग, ऑप्शन बी लॉर्ड कॉर्नवालिस, ऑप्शन सी लॉर्ड रिपन, ऑप्शन डी लॉइन कर्झन. तर मित्रांनो, बंगालची फाळणी ही लॉर्ड हेस्टिंग यांनी ह्या व्हाईसरॉयने केली होती. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए लॉर्ड हेस्टिंग. प्रश्न क्रमांक 12. जायकवाडी धरण कोणत्या नदीकाठी आहे? ऑप्शन ए नर्मदा, ऑप्शन बी गोदावरी, ऑप्शन सी गंगा, ऑप्शन डी कोयना. जायकवाडी धरण हे गोदावरी नदीकाठी वसले आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी गोदावरी. तर जायकवाडी हे धरण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येत आहे. प्रश्न क्रमांक 13. वैयक्तिक सत्याग्रहाचे निर्माते कोण आहेत? ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी विनोबा भावे, ऑप्शन सी लोकमान्य टिळक, ऑप्शन डी महात्मा फुले. वैयक्तिक सत्याग्रहाचे निर्मिती हे विनोबा भावे हे आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी विनोबा भावे. प्रश्न क्रमांक 14. अभिनव भारत ही संघटना कोणी स्थापित केली? ए चंद्रशेखर आझाद, बी भगतसिंग, सी लोकमान्य टिळक, डी स्वातंत्र्यवीर सावरकर. तर मित्रांनो, अभिनव भारत ही संघटना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापित केली होती. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी स्वातंत्र्यवीर सावरकर. प्रश्न क्रमांक 15. सिक्कीमची राजधानी कोणती? ऑप्शन ए गंगटोक, ऑप्शन बी दार्जिलिंग, ऑप्शन सी थिप्पू, ऑप्शन डी नेपानगर. प्रश्न क्रमांक 15. सिक्कीमची राजधानी कोणती? ऑप्शन ए गंगटोक, ऑप्शन बी दार्जिलिंग, ऑप्शन सी थिप्पू, ऑप्शन डी नेपानगर. सिक्कीमची राजधानी ही मित्रांनो गंगटोक आहे. ऑप्शन क्रमांक ए गंगटोक. जर मित्रांनो तुम्हाला असेच जर रोज नवनवीन प्रश्न पाहायचे असतील तर आपल्या नोकरी किडा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.